नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? हेलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या आजच्या नवीन रेसिपी व्लॉगमध्ये. तर बऱ्याच दिवसांनंतर मी रेसिपी शूट केली आहे, गावावरून आली आहे आणि त्याच्यानंतर मी माझे शूट्स वगैरे जे आहेत ते स्टार्ट केलेत आणि म्हटलं आंब्याचा सीझन जायच्या अगोदर काहीतरी आंब्याचं एखादी रेसिपी शूट करूया. त्यामुळे आज मी मस्तपैकी आंब्याचा शिरा केला होता. अधिक महिना चालू आहे, तर त्याच्यामुळे म्हटलं थोडं जरा गोड काहीतरी करूयात आणि आंब्याचा काहीतरी वापर करून काहीतरी गोड पदार्थ करूयात, म्हणून मग मी आज आंब्याचा शिरा केला होता. तर आज मी त्याचीच रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. तर विदाउट वेस्टिंग टाइम तुम्ही रेसिपी बघून घ्या आणि हो, चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तर आज मी बनवत आहे आंब्याचा शिरा. तर आणि त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे आंब्याचा रस 1 वाटी, रवा घेतलाय बारीक 1 वाटी, सुकामेवा घेतलाय, साखर घेतली आहे, साखर पाऊण वाटी घेतली आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता, आणि तूप घेतलंय. तर तूप जे आहे ना ते इतकं घ्यावं जेणेकरून रवा जो आहे ना तो त्यात पूर्णपणे मिक्स झाला पाहिजे. तर इथे मी आधी पाऊण वाटी घेतला होता. तूप गरम झालं की मग त्यात रवा घालायचा आणि रवा जो आहे तो चांगला भाजून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता तुम्ही रवा जो आहे तो थोडा सुका सुका वाटतोय, त्यामुळे मी त्यात आणखीन तूप घातलंय. तूप जे आहे ना ते इतकं घालावं जेणेकरून रवा जो आहे तो त्यात भिजेल चांगला. आणि बघू शकता तुम्ही तूप जे आहे ते किती चांगलं वरती तरंगतंय. तर असंच घ्यायचंय आणि रवा जो आहे तो चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर असा काही रंग आला की तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आणि त्यात मग नंतर मी 1 कप गरम पाणी घातलंय. थंड पाणी नाही घालायचंय, गरम पाणी घालायचंय. 1 ते 1.5 कप घालायचा. आणि पाणी जे आहे ना ते थोडं बाजूनी घालायचं, असं मधून नाही घालायचं, नाहीतर मग कसं ते एकदम खूप वरती येतं आणि बुडबुडे येतात तर ते उडू शकतं. त्यामुळे मग थोडंसं बाजूनी घालायचं साईडनी. आणि त्यात मी आता साखर पण सुद्धा घातली आहे आणि परतवून घ्यायचं आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. इथे मी नाही म्हणता अर्धी वाटी तरी घेतली आहे. ज्या वाटीने तुम्ही रवा घेताय ना तर त्याच वाटीने सगळं प्रमाण घ्यायचं. आणि आता मी हा रवा जो आहे तो चांगला वाफेवरती शिजवून घेतलाय, जेणेकरून थोडासा फुलेल तो रवा. एक 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचा. आणि मग त्यात सुकामेवा घालायचा. सुकामेवा जो आहे ना तो तुम्ही तुपावरती आधी भाजू पण शकता, पण मी शक्यतो नंतरच घालते. आणि आता जो आहे ह्या नोटवरती ना आपल्याला आंब्याचा रस घालायचा. इथे मी 1 वाटी आंब्याचा रस घातलाय आणि चांगलं नीट मिक्स करून घ्यायचंय, परतवून घ्यायचंय. रवा चांगला परतवला ना की मग त्यात थोडीशी वेलची पावडर घालायची, 1/2 चमचा, आणि भिजवलेलं केसरचं दूध घालायचंय. केसर जे आहे ते थोडंसं गरम दुधामध्ये भिजवून ठेवायचं आणि मग ते त्यात घालायचंय. केसर नाही घातलं तरी सुद्धा चालेल, पण असेल तर चांगलंच आहे, एक चांगली टेस्ट येते. आणि आता मी यात 1/2 चमचा वेलची पावडर घातली आहे. सगळं नीट परतवून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आहे. आणि हा आपला आंब्याचा शिरा जो आहे तो तयार आहे.
खूप मस्त झाला होता. नक्की एकदा करून बघा. म्हणजे आंब्याचा सीझन आहे तर काहीतरी गोड झालंच पाहिजे आणि फक्त आंबा असाच न खाता काहीतरी वेगळं करायला हवं. तर हे नक्की ट्राय करा. मग कशी वाटली रेसिपी? आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि नक्कीच आंब्याचा सीझन जायच्या अगोदर ना हा आंब्याचा शिरा करून बघा आणि खूप छान लागतो. तर नक्की एकदा रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच गोड गोष्टी आणि रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात परत एका नवीन रेसिपी सोबत आणि नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय आणि हो, स्टे ट्यून फॉर दी कोकण ब्लॉग्स. कोकणातले ब्लॉग्स सुद्धा येत आहेत तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा.